नगर परिषद पूर्णा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले सभागृहामध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पूर्णा पोलीस स्टेशनच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले। बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील तसेच प्रमुख पाहुणे नगर परिषद मुख्याधिकारी युवराज पोळ, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, वसंत विखे, पंचायत समिती विस्ताराधिकारी, सहाय्यक पोलीस नांदगावकर आदींची उपस्थिती होती। यावेळी डॉक्टर हरिभाऊ पाटील सर, ॲडव्होकेट अब्दुल सईद, गटनेते उत्तम भैया खंदारे, माजी नगरसेवक महबूब कुरेशी, शेख खुद्दूस, शेख बशीर, प्राध्यापक अमीन सर, रौफ कुरेशी, बाबा पठाण, MIM पक्षाचे मोहम्मद शफीक, पत्रकार विजय बगाटे, रमेश गायकवाड, सतीश टाकळकर, अध्यक्ष मुजीब कुरेशी, संपतराव तेली, मोहन लोखंडे, नागेश नागठाणे, अनिल अहिरे, जाकीर पठाण, विजय सोनुले यांच्यासह पोलीस पाटील ज्ञानोबा काटकर, कविता गायकवाड, बालाजी मोरे, अन्नपूर्णा रेनगडे, कोमल खिल्लारे आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश जोगदंडे सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय बगाटे यांनी मानले। आपण या बकरीच्या सणाला सर्वांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी सामील व्हावं ही या ठिकाणी मुस्लिम बांधवांना बकरीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि लवकरात लवकर म्हणजे कुरेशी मस्जिद तिथे होणार आणि इकडे मदरसा आहे तिथे होते। नंतर मग ईदगाहमध्ये 8:30, 9, 10च्या अगोदर समजा पूर्ण होणार आणि 10च्या नंतर कुर्बानी होईल। कुर्बानीच्या याच्यामध्ये इतर समाजाच्या भावना दुखतील असं कोणतेही कृत्य होणार नाही। जे बी आम्ही वाहतूक करणार, जे बी विल्हेवाट लावणार त्याच्यामध्ये बी कोणालाही त्रास होऊ नये, कोणाच्या भावना दुखू नये आतापर्यंत प्रयत्न करत आलेलो आताही करणार आहे। त्यामुळे तुम्ही थोडं हे करायची आवश्यकता नाही। आणि दुसरी महत्वाची एक तुम्हाला विनंती करतो, जे आमचे ईदगाह आहे, ईदगाह म्हणजे जे बेगर्स असतात त्याला एंट्री तुम्ही मेहरबानी करून एंट्री करू देऊ नका। त्यांना आउट ऑफ गेटच्या बाहेरच त्यांना थांबायला लावा, कारण ते काही वाजवतात, काही सामान आणून तिथं टाकतात काही लोक। त्यामुळे तेवढं पाबंद करावं। आणि नगरपालिकेला विनंती की रस्ता जो जातो त्याच्यामध्ये खड्डे बुद्ध ते चांगलं होईल, बरोबर पाणी बिणी साचलं आकार पडलं तर ते भांडण्याची उघड येऊ नये तेवढं करावं। आणि आम्हाला संधी दिली त्यामुळे करण्याचे आवाहन। चांगल्या समन्वयानं या शहरांमध्ये चांगले सार्वजनिक उत्सवही होत असतात। ईद हा त्यापैकीच एक आहे। मुस्लिम धर्मियांचा एक सांस्कृतिक सण त्यांच्या निमित्तानं आहे। त्याला एक पार्श्वभूमी कशी आहे ती आता वकील साहेबांनी सांगितलेली आहे आणि चांगला संदेश आपल्यामध्ये मिळावा। प्रतिवर्षी आपण बकरीचा सण असेल किंवा रमजान ईदचा सण असेल तो शांततेत आणि उत्साहात साजरा करत आलेलो आहे। रमजान ईद आल्यानंतर बघूया त्या ईदचं आपण बघितलं, खरंच सगळ्यांनी उत्साहानं आणि शांततेनं रमजान ईद आपण साजरी केलेली आहे। येणारी बकरी ईद पण आपण त्याच पद्धतीने साजरी करणार आहोत। जिल्ह्यामध्ये अवैध गो वाहतूक होऊ नये म्हणून 21 ठिकाणी नाकाबंदीची सोय केलेली आहे। परवाच्या दिवशीपासून ही नाकाबंदी लागलेली आहे। आपल्या पूर्णा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 3 ठिकाणी लागलेली आहे। तरी सर्व गोरक्षक दल जर कोणी कोणत्या गावामध्ये कार्यरत असेल किंवा शहरामध्ये कार्यरत असेल किंवा जिल्ह्यात कोणी कार्यरत असेल किंवा हिंदू संघटना हे कार्यरत असतील तरी यांनी इंडिपेंडेंटली कोणतीही कारवाई करणे, गाडी अडवणे ही असली कोणतीही करू नये। हे इथं कोणी नाही आहे त्याचं, तरी पण मी तुम्हाला काय सांगतो की तुमच्या माध्यमातून हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। पत्रकार जो आहे तिथं ते मीडियावर टाकेल त्याच्या माध्यमातून हे होणार आहे। यांना अशी काही बातमी असेल की अवैध वाहतूक होत आहे तर ती अवैध वाहतूक पोलिसांच्या नजरेला आणणं, पोलीस स्टेशनला कळवणं हे गरजेचं आहे। PI स्वतः आणि मी स्वतः त्यांना लवकरात लवकर रिस्पॉन्स देण्याचं आश्वासन देतो, पण आपण स्वतःहून कोणती गाडी आणून कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा नाही। पोलीस दल त्यासाठी सक्षम आहे, ही एक दुसरी महत्त्वाची सूचना होती। आणि तिसरी, या बकरीच्या अनुषंगानं मागे कधीही कोणताही अनुचित प्रकार पूर्णा नगरीमध्ये घडलेला नाही। पण आता आपण इंटरनेटच्या जगामध्ये राहतो, बऱ्याच वेळेला बाहेरच्या ठिकाणी म्हणजे मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा बाहेरच्या देशामध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडतो आणि त्या अनुचित प्रकार घडल्याचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात
व्हायरल केलं जातं, स्प्रेड केलं जातं. एकतर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट असते की ती गोष्ट खरी आहे का नाही याची कुठलीही शहानिशा केलेली नसते, आणि दुसरी गोष्ट ती खरी जरी असली तरी त्याचे आपल्यावर किती परिणाम व्हावे हे आपल्याला एक मर्यादा करून घ्यायचे. अशा कुठल्याही घटना जर सोशल मीडियावर आपल्याकडे व्हायरल होत असतील तर प्रत्येक जबाबदार नागरिकांनी, शांतता समितीच्या सदस्यांनी, पत्रकार बंधूंनी ही पोलिसांपर्यंत ही बाब कळवावी. कोणत्याही माध्यमातून कळवलं तरी हरकत नाही, जेणेकरून त्याच्यावर आपल्याला ॲक्च्युअल ती काय आहे आणि तुमच्यापर्यंत योग्य ती खबर पोहोचवणे आणि त्यातनं जर काही कायदा सुव्यवस्था निर्माण होत असेल तर ती निर्माण होऊ नये याची आम्ही आमच्या दलातर्फे काळजी घेऊ. तर कुणीही, कारण मी नेहमीच आपल्या बैठकांमध्ये सांगतो शांतता समितीच्या की काल आपले आई वडील सोबत राहत होते, आज आपण सोबत राहतो आणि पुढच्या वेळेला आपली मुलं बाळ सोबत राहतात. बाहेरचं कुणीही आपल्याला मदत करायला येणार नाही. ते सगळ्या या गोष्टी टेम्पररी आहेत. आपणच एकमेकाच्या सुखदुःखाचे साथीदार आहेत. त्याच्यामुळं आपलं संबंध एकमेकाशी जसे आजपर्यंत चालत आले तसेच तिथून पुढे चालत राहावे. याच्यासाठी सद्भावना जी आहे आपल्या सर्वांमध्ये राहावी हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे एक जबाबदार नागरिक म्हणून. तर तुम्ही सर्वजण या सूचनांचं चांगल्या पद्धतीनं पालन करा आणि तुम्हीही काही अनुचित प्रकार आपल्याकडे घडून आला तर लगेचच पोलीस स्टेशनला कळवा. बाकीच्या बऱ्याचशा सूचना PI साहेबांनी दिलेल्या आहेत, रोगबाईंनी एक सूचना दिलेली आहे, सईदबाईंनी काही सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं त्या सूचना आता मी रिपीट करत नाही. तर येणाऱ्या बकरी ईदला किंवा सर्वांना फक्त बकरी किंवा बोकडाची कुर्बानी नाही तर आपल्यातल्या वाईट गोष्टींची सुद्धा कुर्बानी दिली जावी याच्यासाठी भरपूर शुभेच्छा देतो आणि सर्वांनी बकरी ईदचा सण शांततेत आणि आनंदात साजरा करावा याच्यासाठी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. बैठकीचे अध्यक्ष PI साहेब भिमाडे, साहेब, गौड साहेब यांनी बैठकीसाठी वेळ दिला आणि बैठक शांततेत पार करणे या ठिकाणी शांतता समिती असं